बातमी राजकीय वर्तुळातनं महाराष्ट्रातील राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय आणि असं असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मध्यरात्री झालेल्या कथित भेटीची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे। एका ट्विटच्या माध्यमातून या भेटीचा दावा केला गेला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं। काय काय घडलं त्यानंतर जाणून घेऊ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंची मध्यरात्री भेट। राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार। आंबेडकरांचा दावा भाजपनं लगोलग फेटाळला। महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसात मध्यरात्री झालेल्या कथित भेटीची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे। एका ट्विटच्या माध्यमातून या भेटीचा दावा करण्यात आला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मध्यरात्री गुप्त भेट झाल्याची चर्चा बरीच आहे। अर्थात भाजपाकडून आता त्याचा इन्कार करण्यात आलाय। मात्र जर ही भेट झालीच असेल असं गृहीत धरलं तरी प्रामुख्याने एक दोन कारणासाठी असू शकते। त्यात एक मुख्य आहे की विधान परिषदेची निवडणूक। या निवडणुकीमध्ये जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर त्यांना पाठिंबा देऊ असं महाविकास आघाडीने जाहीर केलंय आणि विधानसभेतलं संख्याबळ बघितलं तर त्यांच्याकडे पुरेशी मतं आहेत। म्हणजे विधान परिषदेची निवडणूक गुप्त मतदानाने होते, परंतु 5-6 मतं फुटली तरी आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो एवढं संख्याबळ त्यांच्याकडे आहे। मग अशा परिस्थितीमध्ये निवडणूक घ्यायची की ती बिनविरोध करायची या संदर्भात प्रयत्न सुरू झालेले असू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून ही भेट झालेली असू शकते। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट झाली असेल तर त्याचे राजकीय दृष्ट्या काय अर्थ आहेत, मुळात या भेटीला का महत्त्व आहे पाहूया। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक पार पडतीये। विधानसभेत मवियाचं संख्याबळ 49 आहे। मवियाचा त्यामुळे एकच उमेदवार विधान परिषदेवर जाईल। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नावालाच पसंती दिली जाते। मात्र ठाकरेंऐवजी दुसराच उमेदवार दिल्यास निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे। महायुतीही तेव्हा 9वा उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता दाट आहे। विधानसभेत महायुतीचं संख्याबळ 234 आहे। त्यात पोटनिवडणुकीत युतीचेच उमेदवार जिंकल्यास ते 236 वर पोहोचेल। त्यामुळे महायुतीचे सहज 8 उमेदवार विधान परिषदेवर जाणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसनं सूत्रांच्या आधारे दोन्ही नेत्यांची वर्षा निवासस्थानी मध्यरात्री भेट झाल्याचा दावा केलाय। मात्र या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय समीकरणं आकार घेत आहेत। अशातच ठाकरे आणि फडणवीस यांची संभाव्य भेट ही मोठ्या राजकीय घडामोडींचा संकेत मानली जाते। विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात या दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेद आणि युती तुटल्यानंतरचे तणाव कायम आहेत। मात्र उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढवणार की नाही यावर आधीच चर्चा सुरू असताना या भेटीमुळे पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अशात मुख्यमंत्री फडणवीसांनी या चर्चा फेटाळत भेटायचं तर खुलेआम भेटू असं म्हटलंय। उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही आहे। ती ओपनली देखील केली जाऊ शकते। असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। अशा प्रकारची कुठली भेट घडलेली नाही। काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात। या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल। दरम्यान काही दिवसांपूर्वी विधान परिषदेतील निवृत्त आमदारांच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांमध्ये शेरोशायरीच्या माध्यमातून संवाद झाला होता। या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीच्या कथित भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय। तर उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनीही यावर भाष्य करणं टाळलंय। सुप्रियाताई सुळे किंवा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे। आता शिवसेनेनं काय करायचं, कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात। आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेते देऊ शकतात।
गेल्या काही वर्षापासून या दोन्ही नेत्यांमधील बेबनाव आणि युती तोडल्याचे शल्य वारंवार दिसले. या महिन्याच्या सुरुवातीलाच विधान परिषदेच्या आमदारांच्या निरोप समारंभावेळी दोन्ही नेत्यांनी शरोशायरी केली आणि एकमेकांना आदरही दाखवला. या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेली जुगलबंदी हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यातच उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार की नाही अशी चर्चा सुरू असतानाच त्याआधीच अशा भेटीची बातमी आली. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या विविध चर्चा घडताना पाहायला मिळतात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.